एका बागेत अनुक्रमे गुलाब, मोगरा, लिली, सदाफुली व झेंडूची एकूण 80 फुलझाडे एका रांगेत लावलेली आहेत. तर लिलीचे झाड खालीलपैकी कोणत्या क्रमांकावर उभे असेल? आता अशा प्रश्नामध्ये काय करायचं, ही जी झाडं आहेत, या झाडांना क्रमांक द्यायचे. गुलाब 1, मोगरा 2, लिली 3, सदाफुली 4 आणि झेंडू 5. म्हणजे हे एकूण किती आहेत? 5 आहेत. आता जर आपण पुन्हा क्रमांक द्यायला पुढे सुरू केलं, तर हा 6 येईल, हा 7 येईल, हा 8 येईल आणि हा 9 येईल, हा 10 येईल. म्हणजे आपलं उत्तर काय काढायचंय? लिली याचं उत्तर काढायचं आहे. ज्या संख्येच्या एकक स्थानी 3 किंवा 8 असेल, ते त्याचं उत्तर असतं. ज्या संख्येच्या एकक स्थानी 3 किंवा 8 असेल, त्या ठिकाणचं उत्तर म्हणजे लिलीचं असेल आणि यापैकी पर्यायामध्ये दिसतंय 68. 68 हा जो आहे, की खालीलपैकी या 68 क्रमांकावर लिलीचे झाड असेल. आता आपण याचा वापर करू शकतो. एकूण किती आहेत? 5 झाडं आहेत. मग ज्या संख्येला 5 ने भाग देऊन बाकी काय उरणार? 3. त्या संख्येचा म्हणजे तो त्याचा क्रमांक असणार. मग 68ला जर 5 ने भाग दिला तर 5 एक 5 या ठिकाणी 1 उरल. वरून घेतला 8, 5 त्रिका होणार 15 आणि 18 मधून 15 जर गेले तर बाकी उरणार 3 आणि 3 क्रमांक कोणाचा आहे? लिलीचा. म्हणजे आपलं 68 हे उत्तर बरोबर आहे.